म्हणजे याला थोडी एक संगार म्हणून असतं. जसं आता जे तुम्ही रासायनिक खत वगैरे टाकतात किंवा शेणखत वगैरे जे आपण टाकतो किंवा काही गाडी पाला पातळ जो जमिनीमध्ये पडलेला आहे त्याचं विघटन स्पीडली झालं पाहिजे. जर विघटन नाही झालं तर तसंच पडून राहतं. आज तुम्ही शेणखत टाकलं तर कमीत कमी शेणखताची प्रक्रिया ज्यावेळी तुम्ही टाकता ती चालू पिकाला लागू पडत नाही, 6 महिन्यानंतर ते लागू पडतं. म्हणजे ते जातं पुढल्या पिकाला. आताच्या पिकाला टाकून त्याचा उपयोग आहे का? तरी पण तुम्ही टाकता का लगेच भेटल म्हणून. ज्यावेळेस तुम्ही संघाडा 1 लिटर सोडता तो डायरेक्ट तुमचा उखाडा जरी असेल त्या ठिकाणी तरी डायरेक्ट तुम्ही साधारणतः खड्डे केले उखाड्यावरती आणि 200 लिटरचं पाणी केलं प्रत्येक खड्ड्यामध्ये तुम्ही याचं पाणी टाकलं तर ते कुजवायला मदत करतं. किंवा डायरेक्ट तुम्ही याचा स्प्रे जमिनीवर घेऊ शकता. याचा डायरेक्ट जमिनीवर गेला पाहिजे किंवा सॉइल केअर आणि संघार दोन्ही पण तुम्ही डायरेक्ट खालून सोडू शकता. त्याच्याकडे काही ऑप्शन नाही म्हणजे शेणखत वगैरे नाही, काही नाही. त्याला पर्याय काय? डायरेक्ट सन महाराजा वापरणं एकरी 1 लिटर. आता एकरी जर हा 1 लिटर जर वापरला त्याच्यामध्ये आहे ऑर्गॅनिक कार्बनचा डायरेक्ट स्रोत दिलेला आहे. म्हणजे असं आपण देतो खतांमधून डायरेक्ट याच्यामध्ये दिलं. ओके, ऑर्गॅनिक कार्बन तुम्हाला जमिनीमध्ये वापरावं लागणार आहे कारण तो तरी सगळ्यात कमी रेंज आहे त्याची. त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे. तो जमिनीमध्ये घुसलाच पाहिजे ऑर्गॅनिक कार्बन. तो जेवढा शेणखतामधून जायला पाहिजे तेवढा जात नाही. गाणं लोक टाकत नाही, कॉस्टच्या आवड पैसे जास्त लागतात. कोंबडचं पीठ लोक जेवढं टाकत कारण पैसे परवडत नाही ते टाकायला. पण हा ऑर्गॅनिक कार्बन एकरी जर 1 लिटर गेला प्रत्येक महिन्यातून तुम्ही एकरी याला स्प्रेमधून बी देऊ शकता आणि खालून पाण्यासोबत गेला सोडू शकता, ट्रिपमधून बी देऊ शकता. एकरी 1 लिटर गेलं पाहिजे. एकरी 1 लिटर म्हणजे जवळपास तुमचं 2 ट्रॉले शेणखताचं काम डायरेक्ट या 2 बाटल्या करून टाकतात एकरी 1 लिटर. ओके, त्यानंतर आता ह्या 3 डोस एकत्र जर तुम्ही जमिनीत दिले खालून नाही सगळं भेटत तुम्हाला पाहायला सगळं देतो तुम्ही. आता मी काय सांगितलं ते लक्ष तुम्ही लक्ष हा झाला खालचा डोस बरोबर. आता तुम्ही NPK आहे तुमच्याकडं, NPK आमच्याकडं नाही. पण NPK जे ऑलरेडी जमिनीमध्ये आहे पडलेलं जे पहिलं अपटेकिंगसाठी आपल्याला बरोबर NPK आपलं येत आहे तो काही विषय नाही. पण सध्या NPK जे मी तुम्हाला सांगितलं ना तिथं 4 गोण्या लागते तर 2 टाकायचे, 2 लागते तर 1 टाका. एका एकी बंद करू, एका एकी बंद केला काही इफेक्ट होईल. उर्वरित गोष्टीवरती हा खर्च करायचा. याच्यामुळे काय होणार आहे जमीन सुधारायला मदत होईल हळूहळू. पुढचा सीझन गेला तुम्हाला केमिकलच्या गोळीची शक्यतो गरज पडणार नाही. याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तिथं होऊन जाते. त्यानंतर स्प्रेसाठी काही आहे जसं आता भाजीपाला पीक असतं, भाजीपाला असतं किंवा वेगवेगळे पिकं असतात त्यासाठी स्प्रेसाठी पण वेगळे प्रोडक्ट्स आहे. त्याच्यामध्ये मॅजिक असेल, बुस्ट असेल, त्याच्यामुळं ग्रोथ चांगली होती, फुटवे चांगले निघतात. आता त्याचं नावच मॅजिक दिलंय तर मॅजिक सारखं काम करतं. 6 in 1 काम करतं म्हणजे 6 पद्धतीनं काम करतं. जसं तुमचं कुठलंही पीक असू द्या, कोणतंही पीक कुठलंही पीक राहू द्या वाढीच्या अवस्थेमध्ये काम करतं. वाढ झाल्यानंतर म्हणजे फुटवे त्या स्टेजला फुटवे पण काढायचं काम करतं. प्लस तुमची फुलधारणा असेल जास्तीत जास्त फुलसंख्या काढायचं काम करतं. फुलाचं फळात रूपांतर करायचं पण काम करतं. आणि फळात रूपांतर झाल्यानंतर त्याची ग्रोथ पण चांगल्या पद्धतीने करतं. म्हणजे नकळत आपण स्टार्ट टू एंड सगळे स्टेजमध्ये तुम्ही याला वापरू शकता. म्हणजे असं नाही तर तुम्ही वाढत्या अवस्थेत वापरा किंवा फुलोऱ्या अवस्थेत वापरा किंवा लास्टेजच वापरा. कुठल्याही स्टेजला तुम्ही याला वापरू शकता. याला थोडी तुम्ही सनबुस्ट वापरणं गरजेचं आहे. सनबुस्ट का? तर याच्यामुळे काय होतं पिकाची रोगप्रतिकारक क्षमता चांगली होती. जसं आपण कोरोनाच्या काळात शिकलो माणसाची इम्युनिटी जर चांगली राहिली तर माणसावरती लगेच लवकर आजार पडणार. तसं प्रत्येकाकडं स्क्रीन टच मोबाईल आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे. त्याच्यामध्ये एक सॉफ्टवेअर व्हायरस अँटीव्हायरस म्हणून बरोबर. आपल्याला मोबाईल जर भरला जातो तर तो क्लीन करावा लागतो. नाही क्लीन केला तर काय होतं मोबाईल लोड चालतो मोबाईल. तसंच जास्त पिकाचं ज्यावेळेस तुम्ही औषधं मारता पिकाचं रोगप्रतिकारक क्षमता जर चांगली नसेल शेजारी जर एखादा व्हायरस आला किंवा एखाद्या कीटकाची कधी आपल्याला कळत नाही प्रॉब्लेम येऊन जातो. प्रॉब्लेम आल्यानंतर मग आपण औषधं मारायला चालू करतो बरोबर. प्रॉब्लेम येण्याच्या आधी जर तुम्ही त्याच्यावरती काळजी घेतलेली असेल तसं कोरोनाच्या पिरियडमध्ये लोकांनी काय केलं घरगुती काही गोष्टी वापरल्या, चांगलं खायला प्यायला बनवलं. त्यानंतर कोणी गुळवेल घरी काही गुळवेल असेल तर लोकांनी त्याचं पाणी केलं. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी लोकांनी स्वतःला चांगल्या राहण्यासाठी व्यायाम करायला चालू केला. लोकांनी पाण्याचे पत्ते पाणी पाळले. या गोष्टी स्वतःला चांगल्या ठेवण्याकरता बऱ्याचशा केल्या. म्हणजे काय करतं पिकाला निरोगी ठेवायला मदत करतं आणि पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं. पिकाची रोगप्रतिकारक क्षमता जर वाढली तर नकळत
तुमचा येणारा काही जो व्हायरस वगैरे तो तर पिकावर असेल, समजा शेजारी जर आला उदाहरणार्थ तर तुमच्याकडे येता तो वेळ लागेल, तुम्ही आटोक्यात लवकर नियंत्रणात त्याला आणू शकता बरोबर. म्हणजे वेळ जायच्या आधीच ट्रीटमेंट केलेली कधी पण चांगली. आता याला जोडी तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट वापरणे, जे तुम्ही ह्या औषधासोबत बी वापरू शकता आणि केमिकलच्या औषधासोबत पण वापरू शकता. ते सनस्टिक कोणी वापरलं की इकडं रिपोर्ट घेतले कसे रिपोर्ट फक्त साबण नाही. आता बघा जसं बाकीचे पीएचटी नियंत्रणात आहे, सगळ्यात महत्त्वाचं जे आपण औषध फवारणीसाठी वापरतो पाण्याचे पीएच ह्या भागात चेक केले आहे का पाणी? हो, पाणी पेपर आहे. हो, आज जर इकडे या भागात जर पीएच चेक केले पाण्याचे, विहिरीचं घ्या नाही तर बोरचं पाणी घ्या, 8-9च्या असेल हा तुमचा ऍसिडिक झाला 6.5च्या आत, त्यानंतर 7.5 ते 7.5 हा झाला तुमचा न्यूट्रल पीएच आणि 7.5च्या वर झाला तो झाला अल्कलाइन. इथून पुढं म्हणजे आपल्याला जास्त हे पण नकोय जास्त हा पण नकोय, आपल्याला न्यूट्रल पीएच पाहिजे. आता आपण बघूया पहिले नॉर्मल पाण्याचा पीएच किती आहे तुमच्या. पाण्यामध्ये डिप करून थोडं ठेवायचं. आता विहिरीचं पाणी ना धरावेला याच्यात केस गेला, त्याचा कलर हळूहळू त्याचा कलर चेंज होईल. मग त्याच्यावर समजेल आपल्याला हा कलर बघायचा कुठं मॅच होतो. जिथं मॅच होईल तो समजायचा आपला आत्ताच्या कंडिशनला पाण्याचा पीएच आहे. बोरचा तर याच्यापेक्षा थोडा हार्ड नाही, कारण ते जास्त खालपर्यंत येते बोरचा. हे विकत घेता येतं तुम्हाला कृषी सेवा दुकानामध्ये भेटून जाईल. फक्त आहे ना ओरिजिनल आहे का नाही ते बघायचं. त्याच्यामध्ये पण डुप्लिकेट बी येतात पीएच पेपर, जे जाड मध्ये येतात, कधी कधी जाड अक्षर लिहिलेलं असतात ते डुप्लिकेट असतात. बारीक याच्यामध्ये लिहिलेलं पाहिजे, बारीक याच्यामध्ये ते तुम्हाला ओरिजिनल भेटल लिटमस पेपर. कारण त्याच्यात बी प्रकार आहे, काही लोक फक्त दाखवतात आमच्याकडे आहे, पण ते ओरिजिनल जर पीएच पेपर असेल लिटमस पेपर असेल तर ते चेक होणार, नाही तर चेकच होणार नाही. सर 8 ते 8.5 हे बघा आपण आता इथं हा पीएच आहे बरोबर, किती हा 8च्या घरात आहे. आता हे उगाच पाऊस पडलेला आहे म्हणून काही ना काही प्रमाणात पाणी गेलेलं आहे म्हणून ते कमीत कमी इथपर्यंत आहे. पण तोच जर अजून माग 1-1.5-2 महिन्यापूर्वी जर चेक केलेला असता तो 9च्या घरात गेलेला असता. किंवा पावसाळा संपू द्या नंतर जे पाणी असतं हे साठवणीचंच पाणी असतं, मग त्यावेळेस तो पीएच वाढून जातो. जेवढे साठलेलं पाणी तेवढा पीएच वाढून जातो. पण आता आपण काय करू, आता या पाण्यामध्ये आपण टाकूया सनस्टिक बरोबर. याचं प्रमाण आहे लिटरला अर्धा ते 1 ml बरोबर. आता पावसाळ्याचा पिरियड आहे बरोबर, या केसमध्ये तुम्ही अर्धा ml लिटरला वापरलं तरी काय अडचण नाही. म्हणजे 200 लिटर पाण्याला 100 ml ची एक बाटली वापरायची, कारण की पीएच ऑलरेडी 8 आहे बरोबर. 8चा पीएच आहे, अर्धा ml जरी 200 लिटर 100 जरी टाकलं तरी तुमचा पीएच 7ला आणून ठेवल. ते 7.5 ते 7 मध्ये आपल्याला पाहिजे 7ला आणून ठेवल, म्हणजे तुमचा खर्च बी कुठेतरी बचत होईल. पण ज्यावेळेस हा सीझन समजा संपून जाईल पीएच थोडे वाढून जाईल, त्या टायमाला 1 ml तुम्ही वापरा. तणनाशकामध्ये 1 ml वापरू शकता, काय अडचण नाही. पण बुरशीनाशकामध्ये 1 ml वापरू शकता, कारण ते डीप मध्ये घुसले पाहिजे तेव्हा ते इफेक्ट चांगले देणार. बाकी पोषक वगैरे जर तुम्ही स्प्रे मारत असाल तर अर्धा ml प्रति लिटरला वापरा. जमिनीतून देताना 1 ml कंटिन्यू वापरा, कारण जमिनी खंड आहे त्यांना चांगलं, त्यामुळे त्याला थोडा वेळ लागेल. आता याच्यात आपण हे सनस्टिक टाकू. ते नाही आता हे आळूचं पान आहे बरोबर. सगळ्यांना माहिती आहे आळूच्या पानावर पाणी थांबत बरोबर, पडलं का लगेच पांगून जातं. आता आळूचं पान आपण का घेतो, डेमो दाखवण्यासाठी. कारण की एकमेव असं पाणी की ज्याच्यावर पाणी थांबत नाही. बाहेरचे ज्यावेळेस तुम्ही कुठलंही घेता बाहेरचं, मग ह्याच्यावर जर डेमो होऊ शकतो तर कुठल्याही पिकावरती तुमचा बिंदास डेमो होऊ शकतो. ओके, म्हणजे कुठल्याही पिकावरती ते काम करेल. तर आपण याच्यावर बघू आता नॉर्मल पहिले पाणी टाकून का खरंच हे करतं का. जसं स्टिकरचं बी, पीएचचं बी, हार्डनेसचं बी, सिलिकॉन बेस बी, या सगळ्या गोष्टी एकत्र नाही भेटणार, सेपरेट भेटतील तुम्हाला. पण सेपरेट
2-4 गोष्टी एकत्र टाकण्यापेक्षा तो खर्च डायरेक्ट एका टाक्याचा जातो 200, 250, 300 रुपये. पण त्याच ठिकाणी हा खर्च कमी होतो तुम्हाला. ओके, आता हे आळूचं पान आहे, याच्यावर आपण डेमो घेऊ पहिले. याच्यावर मी टाकतो पहिले नॉर्मल पाणी. नाही अहो ते आपल्याला थोडं झालं पाहिजे. ओके, आता हे पाणी इथं काय झालेलं आहे, थांबलेलं आहे बरोबर. असं सेम ज्यावेळेस आपण औषध फवारणी करतो, काही काही पिकांवरती औषधं पडतात, काही काही पिकांवरती पडत नाही. जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं आणि अजून एक मानसिकता आहे, स्टिकर हे फक्त पावसाळ्यातच वापरलं पाहिजे बरोबर, पावसाळ्यातच वापरलं पाहिजे सहसा. पण ज्यावेळेस तुम्ही पीएच बॅलन्सर वगैरे सगळ्या गोष्टी एकत्र आणून ते तुम्ही रेग्युलर वापरलं तरी चालेल. आता या पाण्यावरती आपण टाकूया सनस्टिक. ओके, आता हे काय करतं आपण बघू. त्याची लगेच प्रतिक्रिया चालू होईल. आता बाहेरचं ज्यावेळेस कुठलंही तुमचं स्टिकर असेल ते जर अशा पद्धतीने ओतलं, जर चांगल्या क्वालिटीचं असेल तर ते स्प्रेड 100% होणार. पण ते एकच काम करेल, फक्त स्प्रेडरचं औषध आतमधून खेचायचं काम करणार, म्हणजे ऍक्टिव्हेटरचं काम नाही करणार. मग त्याचा रोल काय, फक्त औषध पसरवणं, स्टिक करणं एवढाच रोल आहे. त्याच्या पुढचा रोल बी केला पाहिजे, कारण औषध लागू झाल्यानंतर त्याची ऍक्टिव्हिटी पण चालू झाली पाहिजे, म्हणजे ऍक्टिव्हेट बी केलं पाहिजे. आता हे ज्यावेळेस सगळं पसरून जाईल, विदिन 10-15-20 मिनिटं जरी पान चेक केलं तर हे पूर्ण कोरडून आणि पानाच्या खालच्या पृष्ठभागावरती पण ते येऊन जाईल. म्हणजे खालून बी आंतरप्रवाही पण ते चांगल्या पद्धतीने काम करतं. बाह्य प्रवाही असतं ना आंतरप्रवाही दोन्ही पण असतात. म्हणजे औषध फवारणी केल्यानंतर अर्धा तास त्या गोष्टीला जर दिला, ते पूर्ण पिकाच्या भोवती खालून पण येऊन जाईल. म्हणजे काय काय कीड कशी असते, जास्त करून खालून अंडे घालता, खालून पण कार्यक्रम करून टाकल. त्यानंतर आपण एक तिसरा डेमो बघतो, तो म्हणजे आता हे पाणी आहे बरोबर, आणि हे आहे गौरीचं खांड. गौरीचं खांड का आपण का घेतो, कारण हे कडक आहे. जशा आपल्या जमिनी आज काय झालेलं आहे, चिवड झालेलं आहे. एक डेमो दाखवायचं कारण तुम्हाला हे, ज्या जमिनीत चिवड झालेलं आहे, शार्पट झालेलं आहे, त्या जमिनीला जर ढिल्ल करायचं असेल तर त्याच्यात काहीतरी गेलं पाहिजे. आता हे आपण याच्यात टाकू. असं जर तुम्ही गौरीचं खांड जर नॉर्मल पाण्यात टाकलं, त्याला काहीच होणार नाही. काय होणार नाही म्हणजे ते पाण्यावर तरंगून राहील, हाय असं राहील, बुडणार नाही, भिजणार नाही, काही नाही. पण ज्यावेळेस तुम्ही हे याच्यात टाकता, ते हळूहळू हळूहळू त्याला डिझॉल्व्ह करून घेईल. दुसरं काय आहे का अजून खांड थोडं खांड आणि गाळ जात, कारण पिकाच्या मुळ्या गेल्या पाहिजे 1.5-2 फूट खाली, कोणाच्या जात नाही आत. त्यामुळे थोडं वार, त्याला काहीच नाही होणार, काही नाही होणार. दिवसभर असा डेमो बघितलाय कधी? आता याला ना तुमच्याच मधलं कोणीतरी एखादा काढा असा वर, असं थोडा दाबून पहा बरं, दाबतो का. हा थांबा 1 मिनिट, दाबा ना त्याला जोरात, दाबा, काय अडचण नाही. वरती करा ना, काय अडचण नाही. झालं का, निरम झाला. आता या हाताने हा काढा, नाही या हाताने काढा. याला काय झालं, अशा जमिनी आपल्या आहेतच राहणार.